संध्याकाळच्या छोट्या भुकीसाठी काहीतरी चटपटीत हवं असतं, त्यासाठी मी घेऊन आली आहे पावसाळा विशेष रेसिपी। नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते आपलं वैष्णवीस रेसिपीमध्ये। आज आपण बनवूया पावसाळी खमंग चटपटीत कॉर्न चाट। पण त्या अगोदर वैष्णवीस रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। तर कॉर्न भेळ किंवा चाट बनवण्यासाठी मी फ्रेश कॉर्न घेतलेले आहेत। हे कॉर्न आपल्याला परतून घ्यायचे आहेत। हे सगळे कॉर्न एका पॅन वरती टाकायचे। तुम्ही हे कॉर्न बॉईल सुद्धा करून घेऊ शकता। अगदी थोडं तेल टाकायचं आणि कॉर्न छान परतून घ्यायचे आहेत। यात चवीनुसार मीठ टाकूया, पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि मिक्स करून घेऊया। अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी हे कॉर्न आपल्याला परतून घ्यायचे आहेत। छान क्रंची झाले आहेत। कॉर्न असे परतून घेतले की छान टेस्ट लागते। गॅस बंद करायचा। आता एका बाउल मध्ये परतून घेतलेले हे कॉर्न टाकूया। यात आता एक कांदा बारीक काप करून घालायचा आहे आणि एक टोमॅटो काप करून घालायचा आहे। थोडे काकडीचे काप सुद्धा टाकूया। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। भेळ छान चटपटीत होण्याकरिता अर्धा चमचा काळं मीठ यात टाकते आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा। अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे। थोडे फरसाण घेतलेले आहेत, तेही यात टाकू आणि एकत्रित करून घेऊ। भेळमध्ये तुमच्या आवडीनुसार काही आणि कितीही टाकू शकता, यात काही फिक्स नसतं। एखादी गोष्ट नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। एकत्रित केल्यानंतर हे आपण सर्व करून घेऊ। ही चटपटीत भेळ आणखीनच टेम्पटिंग दिसण्यासाठी यावर थोडी कोथिंबीर टाकूया, थोडे डाळिंबाचे दाणे आणि सर्वात शेवटी शेव टाकायचे। तर खमंग पावसाळी कॉर्न चाट तयार आहे। या पावसाळ्यात ही चटपटीत कॉर्न भेळ नक्कीच करून बघा। झटपट होते तेवढीच पौष्टिकही आहे, सगळेच आवडीने खातील। तर कशी वाटली स्वीट कॉर्न भेळची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा चमचमीत रेसिपीज करिता वैष्णवीज रेसिपीला लगेच सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।